ठिकाणी शेखर सरांचे स्वीय सहाय्यक आपल्याच दळबटणे गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय रुपेश जिंगावले सर यांच्या माध्यमातून हा टॉस या ठिकाणी केला जातोय। टॉस केला जातोय आणि सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याचा टॉसचा बॉस ठरतोय तो संघ आहे विठलाई क्रीडा मंडळ। या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि जो खेळाडू एकाच चढाईत 3 गुण प्राप्त करेल पालीगावच्या या ठिकाणी उपसरपंच सन्माननीय सचिनजी गमरे सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। जर 2 गुण प्राप्त केले तर या ठिकाणी रुपेश जिंगावले यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। म्हणजे तुम्हाला 2 गुणांसाठी देखील काहीतरी मिळणार आहे आणि त्याच्यात फायदा असा होईल की तुमचा संघ हा देखील पुढे जाणार आहे। म्हणजे आज कॅश प्राइजचा मानकरी कोण ठरणार आणि कोण ठरणार पुन्हा एकदा या स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल होणारा दुसरा संघ। तर पहिला संघ तो या ठिकाणी जय हनुमान खेडी शिपणवाडी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि या चालू सामन्यातील विजय संघ जो आहे तो देखील अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी सामना खेळण्याकरिता सज्ज होईल। अशा पद्धतीने या ठिकाणी हाच या वर्षी नक्कीच इन फॉर्म मध्ये असणारा हाच संपूर्ण संघ या ठिकाणी पहा ज्या खेळाडूबद्दल आणि ज्या संघाबद्दल मी सांगत होतो की आपला या ठिकाणी ही 3 दिवसाची स्पर्धा होती आणि ज्या दिवशी आपल्या स्पर्धेतला पहिला दिवस होता त्या दिवशी वालोटी गावातील स्पर्धेतला शेवटचा दिवस होता आणि जिथे देखील अंतिम चषकावरती याच जय हनुमान कळंबचे संघाने नाव कोरलं होतं आणि ज्याच्यातीलच ज्या योगेशने मागील चढाई केली स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता आणि मध्य अक्षर जो अजय भुवन आहे ना तो संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम पकडपटू ठरला होता। परंतु आमच्या या स्पर्धेत देखील ते सेमीफायनल मध्ये दाखल झाले तर ज्यांचा सामना इथे ऑन झालेला आहे परंतु ज्यांना रोखण्याचं आव्हान कोणासमोर आहे तर या ठिकाणी धामणवणे गावातील विठलाई क्रीडा मंडळ हा उंडरीवाडीचा संघ देखील या ठिकाणी पाहतोय। एक चांगल्या खेळाडूंचा संच या ठिकाणी आहे आणि तो चांगला संच असताना पहा डावा राज्यामध्ये या ठिकाणी सन्मानित केलं होतं ज्याची किशोर गटामध्ये बीड या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत निवड झाली होती ज्याची यावर्षी कुमार गटामध्ये पहिली तर सांगली या ठिकाणी झालेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात निवड झाली होती आणि ITIच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याकरिता काही दिवसानंतर तो दाखल होणार आहे। अशा प्रकारचा संकेत या ठिकाणी आहे परंतु मात्र पहा लाल जबाब अशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते। उजवा पदरक्षक अजय सरकारचा एक महत्वपूर्ण पकडपटू आहे ज्याला या ठिकाणी रोखलं जात आहे। अजयला देखील आपण मैदानाच्या बाहेर जाताना देखील पाहतोय आणि आता 1 विरुद्ध 2 ची ही लढत 1 विरुद्ध 2 ची लढत असताना ज्याने याच सामन्यात सुरुवातीचा असणारा जो पहिला गुण प्राप्त केलाय तोच योगेश या ठिकाणी आहे। ज्याने याच सामन्यातला असणारा पहिला अशा प्रकारचा गुण प्राप्त केलाय तो खेळाडू देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय। परंतु तदनंतर अनिकेत आहे ज्याने याचा सामन्यापर्यंत एक महत्वपूर्ण अशा प्रकारची पकड केली होती। तर दोन्ही संघात पहा चांगले पकडपटू देखील आहेत चांगले चढाईपटू देखील आहेत। याचा विठलाई उंडरीवाडी संघाबद्दल जर सांगायचं झालं तर ज्याच्यामध्ये संकेत एक सर्वोत्तम चढाईपटू आहे आणि याच मला तर जय हनुमान कळंबचे संघामध्ये पाहायला गेलं तर साहिल शिवण सारखा एक जबरदस्त अशा प्रकारचा चढाईपटू आहे। परंतु ही पकड देखील या ठिकाणी पहा फार महत्वाची पकड केली जाते आणि ज्याला आपण रनिंग अशा प्रकारचं रनिंग टॅकल या ठिकाणी केलं जातंय आणि सलगची या ठिकाणी पाहिलं तर अनिकेतने ही दुसरी पकड केली। 3 गुण प्राप्त संघाला झाले तर परंतु ज्याच्यातील 2 गुण कोणाचे आहेत तर पकडपट्टूची या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटता येतं। याच्यापूर्णच हे कबड्डीचं या ठिकाणी बदलतं चित्र देखील आपण पाहतोय जे कधीतरी या ठिकाणी गल्लीमध्ये खेळत जायचं तीच कबड्डीचा खेळ आता नक्कीच दिल्लीमध्ये देखील गेला जातो। याच्यापूर्ण हे चित्र बदललेलं आहे। एक विरुद्ध 3 तिसरी चढाई देखील आहे 3 गुण देखील आहेत धामणवणे संघाच्या आणि प्रतिस्पर्धी संघात 4 चा संच आहे। परंतु या 4 च्या संचात आणि 5 च्या संचात चढाईमध्ये गुण प्राप्त करणं फार कठीण आव्हान असतं। कोणत्याही चढाईपटूसाठी अशा प्रकारचं कठीण आव्हान सोपं करण्याकरिता संकेत पहा लाथेचा
लागतोय. शेवटची काही सेकंद शिल्लक. परंतु या ठिकाणी प्राप्त होत नाहीये. अशा प्रसंगी त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. आता 2-3 अशा पद्धतीचा सामना, 2-3 अशा पद्धतीचा सामना. हळूहळू सांगितलं की एक संघ अशा आहे आणि ह्या दोन्ही संघांनी पहिला तर एक चांगल्या प्रकारचा विक्रम केलेला आहे. प्रथमतः याच विठला उंडरवाडी संघामध्ये सांगायचं झालं तर 2 ते 3 वर्षापूर्वी ह्याच मैदानामध्ये ज्यांनी अंतिम चषकामध्ये नाव कोरलं होतं, जे चॅम्पियन ह्या मैदानामध्ये झालेले आहेत, आणि याच कळपती संघाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी या वर्षामध्ये 4 ते 5 अंतिम चषकामध्ये नाव कोरले. असे 2 चॅम्पियन संघ एकत्र आहेत. कळंबस येथील जयहनुमान कळंबस त्यांनी धामणोली गावातील विठलाई उंडरवाडीचा संघ. एक चांगला मॅच आणि ज्या खेळाडूने जास्तीत जास्त तिसऱ्या चढाई सक्सेस केले आहेत या वर्षामध्ये अशाच साहिलने मात्र हा गुण या ठिकाणी प्राप्त केला आहे. आणि कालच्या रात्रीत पाहिलं तर साहिलने या ठिकाणी 2 ते 3 सामने खेळले आणि तिन्ही सामन्यात सुपर हिट करणारा हा एकमेव खेळाडू साहिल या ठिकाणी आपण ज्याची सचिनने मात्र या ठिकाणी पाहिलं तर अजून एक अशा प्रकारचा गुण प्राप्त केला आहे. कारण हे दोन्ही संघ आणि दोन्ही खेळाडू अशा पद्धतीचे आहेत की ज्याच्यामध्ये शेवटपर्यंत एक आपण चुरशीचा सामना देखील पाहत असतो. आणि याच जयहनुमान कळंबस संघाने पाहिलं तर या वर्षाचा फक्त या ठिकाणी जिंकण्याचा विक्रम केला नाहीये, तर या वर्षामध्ये आतापर्यंत अशी कामगिरी केली ती कामगिरी कोणी केली नव्हती. म्हणजे या वर्षामध्ये ज्यांनी एकाच दिवसात 2 फायनल जिंकल्या, एकाच दिवसात ज्यांनी 2 फायनल जिंकल्या असा चिपळूण मधला एकमेव या वर्षीचा संघ आहे तो म्हणजेच जयहनुमान कळंबसचा संघ. जी आमची पहिली तर आमच्या पिंपरी बुद्रुक गावामध्ये 65 किलोची स्पर्धा होती आणि तिथे देखील सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता. आणि त्याच रात्रीमध्ये वनडेची स्पर्धा, भव्य दिव्य 52 किलोची स्पर्धा या ठिकाणी पाहिलं तर पागेवरती ती स्पर्धा झाली. म्हणजे दिवसा पागेवरती फायनल मारली आणि त्याच रात्रीमध्ये या ठिकाणी पिंपरी बुद्रुकवाडी या ठिकाणी देखील अंतिम चषकामध्ये नाव कोरलं होतं. अशा पद्धतीच्या ह्या दोन्ही संघांचा खेळ या ठिकाणी परंतु या ठिकाणी चिपळूण तालुक्यातील मला तर उत्तम अशा प्रकारचे या ठिकाणी डॉक्टर स्पेशालिस्ट आहेत. अशा प्रकारचे दबंडेगावचे सुपुत्र महेशजी रेडीज आपण क्रीडानगरीत आज सर आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. रेडिंग सर या ठिकाणी दाखल झाले. तुमचं देखील सर या ठिकाणी या स्पर्धेत स्वागत आहे. एक मानाची स्पर्धा, एक सन्मानाची स्पर्धा आपण आपल्या गावामध्ये देखील पाहतोय. ज्या स्पर्धेतला असणारा हा सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. सचिन उंडरे याच्या माध्यमातून ही चढाई या ठिकाणी केली जाते आणि चढाई केल्यानंतर मात्र पहा ज्याला एक सुंदर टॅकल केले जात आहे, सांघिक टॅकल या ठिकाणी केला जाते. एक झुंजीमध्ये या ठिकाणी पहिली तर ही पकड देखील आपण मैदानामध्ये होताना पाहिलेली आहे. कारण त्या सचिनने याच्या अगोदर एक चढाईबद्ध गुण प्राप्त केला होता, त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागते. त्याचे साथीदार देखील एकंदरीत 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. परंतु आज पाहिलं तर याच विठलाई क्रीडा मंडळ उंडरवाडी संघातील ज्यांनी कालच्या दिवसात चतुरस्र खेळाने या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवलं होतं असा अनिकेत उद्या मात्र आजच्या सत्रामध्ये नाही आहे. मला तर ओमकार कांबळे सारखा खेळाडू देखील याच स्पर्धेत देखील नाही आहे. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत पहा जे खेळाडू या ठिकाणी आहेत ना त्यांचा खेळाचा दर्जा फार बघण्यासारखा या ठिकाणी पाहिजे. 5-4 ची लढत आणि ज्यांच्याकडे 4 गुण आहेत त्यांच्याकडे 4 खेळाडू देखील आहेत. म्हणजे चौफेर अशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करणार का? परंतु या ठिकाणी पहा ज्या खेळाडूने कालच्या सत्रात जास्त सिद्ध करतोय 1+1 एटीएम देखील ऑन होते. त्या एटीएमचा मानकरी देखील आज साहिल ठरलेला आहे. कारण पारितोषिक देखील आहे. 2 गुणांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. परंतु सुपर हिट झाली असती तर या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं असतं. म्हणजे 500च्या नोटीवरून हात जवळून आलेला आहे.
परंतु याचा मानकरी देखील कोण ठरणार हे पाहायला भेटेल. इथे बोनस गुण प्राप्त आहे. सामना देखील मोठा आहे कारण हा देखील अर्ध्या तासाचा या ठिकाणी सामना आहे. याच्यानंतरच दुसरे आपण देखील खेळ पाहणार, परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी पाहिजे दोन खेळाडूंनी मात्र ही पकड केली. दोन खेळाडूंनी मात्र ही पकड करून दाखवली. अनिकेत आणि त्याचा बंधू संकेत दोघांनी मात्र एक चांगली पकड केली आणि सुपर टॅकल या ठिकाणी समजला जातोय. 7-7 पहा साधना फार मजेशीर या ठिकाणी आलेला आहे. 0-7 7-7 अशा पद्धतीचा इथे संघाची कोणत्या बनणार पाहता हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. कारण मी सांगितलं की सामना कधीही बदलू शकतो, सामना कधीही पलटू शकतो. अशा पद्धतीचा सामना जो एक वेळी झाला तर विकला उठवडी संघ 3 गुणांनी पिछाडीवरती होता. तो संघ आता या ठिकाणी इक्वल पर्यंत आलेला आहे. अशा पद्धतीचा सामना आता मात्र 5 सुपर टॅकल देखील या सकाळी केलं होतं. एक मात्र पहा इथे दोन्ही खेळाडूंनी एकाच रोशन आणि सुबोध या दोन्ही खेळाडूंनी एकाच वेळी केली जाणारी पकड आहे. एकाच वेळी पकड झाल्यानंतर पुन्हा एकदा पहा साहिलला या ठिकाणची ही संधी आहे. ज्याला बागीला चढाईमध्ये रोखलं गेलं होतं आणि त्याला मागील चढाईमध्ये रोखल्यानंतर यावेळी देखील आत्मविश्वास उचललेला आहे. इथे सुपर टॅकल क्रमांक 2 होणार का आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही खेळाडूंकडे केला जातोय आणि अशा वेळी मित्रांनो टाळ्या होऊ देत. एकाच सामन्यात पहिला डावा 2 सुपर टॅकल केले जात आहेत आणि साधबळ एक आहे कारण एक संघ जो पिछाडीवरती होता ज्याने 2 पकडी केल्या परंतु त्याला 4 गुण प्राप्त झाले आणि ते आता आघाडीवरती गेलेले आहेत. या सुपर टॅकलचं किती महत्व आहे हे या ठिकाणी आपल्याला समजतंय. 8-9चा सामना 8-9 अशा पद्धतीचा सामना आणि आता एकंदरीतच होत्याचं नव्हतं झालेलं आहे. नव्हत्याचं होतं झालंय. चित्र बदललेलं आहे आणि चित्र बदलल्यानंतर आता चित्रीकरण ज्याचं या ठिकाणी बोलत तर सुरुवात कळंबती संघाने केली होती परंतु त्याच्यानंतर ह्या पहिल्या डावातील काही मिनिटांचा कालावधी गेल्यानंतर आता कारण अजूनही खऱ्या तर बोलत तर दोन्ही संघांसाठी धोका आहे. कारण एका संघाला पहिलं तर लोन देखील देण्याचा धोका आहे आणि एका संघाला सुपर टॅकल करण्याचा देखील धोका आहे. परंतु याच्यातूनच खऱ्या अर्थाने हेच एक चांगल्या प्रकारचं आपण कबड्डीची स्पर्धा पाहत असतो. अनेक गावांमध्ये स्पर्धा होत असतात परंतु इथे पाहिलं ना तर हजारो क्रीडारसिक आहेत. अशा संपूर्ण या ठिकाणी ज्यांनी केले या ठिकाणी दर्दी हीच आहे या स्पर्धेची पोच पावती. अशा प्रकारच्या दर्दी क्रीडारसिकांची झालेली ओसंडून झालेली गर्दी ही मात्र फार बघण्यासारखी. 8-9 परंतु आता यश याच्यामध्ये मात्र ही चढाई या ठिकाणी असणार आहे परंतु दोन्ही या ठिकाणी पाहिजे आहे. नक्कीच मध्य रेषेच्या दिशेने या ठिकाणी चढाई होती त्याच वेळी आता मात्र 9-9 परंतु आता तिसरा सुपर टॅकल करण्याची संधी असताना आता सूचना केली जाते. लोन दिला जातोय. 2+2 4 गुणांची कमाई होते. कामगिरी या ठिकाणी केली जाते आणि रुपयाची इंगावले इथपर्यंत आले परंतु एटीएम घेऊन आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो सामना आहे तो संपेपर्यंत जो खेळाडू 2 गुण प्राप्त केलेला त्याच्यासाठी प्रत्येक 2 गुणांसाठी या ठिकाणी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि पुन्हा एकदा त्याच साईडला 2 गुण प्राप्त केले म्हणजे पहिल्यांदा 200 आणि आता 200 अशा 400 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. तोच साहिल शिगवाडा. परंतु अजूनही 3 गुणांकडे देखील आमचं सर्वांच्या नजर आहेत.
एका चढाई 3 गुण म्हणजे ते 3 गुण बोनस प्लस 2 असतील, अन्यथा 3 खेळाडू या ठिकाणी बाद केल्यावरती हे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. परंतु सामना आता थोडासा लोन दिला तर थोडासा पहिला तर बरचडच्या दिशेने दुसऱ्या सामन्याचं या ठिकाणी मध्यांतर झाले. आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या आपला सुरुवात केली जाते. त्याच स्पर्धेतला असणारा एकत्रितच सेमीफायनलचा मॅच नंबर 2 दुसरा सेमीफायनल या ठिकाणी खेळला जातोय आणि त्या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात जास्तची आघाडी नाहीये, फक्त 4 गुणांची आघाडी याच तर कळपचे संघाकडे असेल. परंतु ती आघाडी कमी करण्यासाठी संपूर्ण या ठिकाणी उमेगा पण देखील दाखल आहे, सज्ज आहे. मला तर हा संघ हे दोन्ही संघाचे खेळाडू पहा ज्याच्या नावाचा उल्लेख पाहिजे अनिकेत हुंडरे असेल, नंतर उजवा कोपराक्षक या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी प्रतीक हुंडरे आणि सहाय्यक डावा कोपराक्षक सचिन हुंडरे, त्यानंतर सहाय्यक उजवा कोपराक्षक संकेत हुंडरे आणि त्यानंतर मध्यस्थी यश हुंडरेला देखील पाहतोय. हाच या ठिकाणी विठ्ठल हुंडरेवाडीचा संघ आहे. परंतु याच जयनुमान कळपाच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर डावा कोपराक्षक आपण या ठिकाणी रोशन मेटकरला पाहतोय, उजवा कोपराक्षक योगेश पवार आहे, त्यानंतर उजवा मध्यरक्षक अजय भुवन, डावा मध्यरक्षक नाझीरला देखील पाहतोय, सहाय्यक डावा कोपराक्षक सुबोध आहे, सहाय्यक उजवा कोपराक्षक या ठिकाणी साहिल आहे आणि मध्यस्थी आपण शुभमला देखील पाहतोय. अशा ह्या दोन्ही खेळाडूंच्या संपूर्ण नावांचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. ज्याच्यातीलच क्वालिफिकेशन स्पर्धेतला असणारा सर्वोत्तम खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलेला मॅन फ्रॉम जयनुमान क्रीडा मंडळ कळंबचे संघाचा योगेश पवार मात्र या ठिकाणी दाखल झाला. आता दोन्ही संघाकडे संपूर्ण डिफेन्स या ठिकाणी आणि डिफेन्स आणि ऑफेन्सच्या विरुद्ध या ठिकाणी ही उत्तम कामगिरी या ठिकाणी केली जाते. 13-9 9-13 अशा पद्धतीचा या ठिकाणी हा सामना झाला. ज्या सामन्यात आता चर्चा तर झाली आहे, परंतु त्या चर्चेतलं निष्पन्न काय होणार, त्या चर्चेतलं निष्पन्न काय होणार जे होईल ते आपल्याला या सामन्यात पाहावयास मिळेल. परंतु ज्याने कालच्या दिवसापासून विठलाई उंडरेवाडी संघासाठी जास्त चढाईमध्ये गुण प्राप्त केले तर अशा प्रकारचे खेळाडू या ठिकाणी संघामध्ये दाखल झालाय. परंतु त्याने या ठिकाणी पाहिजे आहे ज्याने एका मध्यस्थी खेळाडूला 100 जयनुमान कळंबचे संघ आता मात्र 10-13 या ठिकाणी सामना असताना ज्याच्यामध्ये पहा इथे साईने देखील गुण प्राप्त केला आहे. म्हणजेच दोन्ही संघाची या ठिकाणी चढाईपट्टू उत्तम दर्जाची कामगिरी करता येतं. परंतु दोन्ही संघाच्या आता पगडीमध्ये थोडासा या ठिकाणी विश्वास दाखवायला गेला. पगडपट्टूने जर संघाला साथ दिली तर संघाची या ठिकाणी बाद देखील बनणार आहे. एकंदरीतच 10-14 म्हणजे जैसे ते अशा प्रकारचा प्रदर्शक साधला फक्त आकडेवारी बांधलेली आहे. परंतु या ठिकाणी विजेता जे अंतर आहे ते 4 गुणांमध्ये पाहायला मिळतंय. आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा पुन्हा एकदा संकेतने बॅक टू बॅक सलगच्या दोन्ही चढाईमध्ये या ठिकाणी अजय मात्र या ठिकाणी बाद केलं. आता 3ची आघाडी शिल्लक आहे. याच विठ्ठल संघाने या अगोदर पहिल्या डावात एकंदरीत 2 सुपर डकर केले होते, परंतु आता सुपर डुपर हिट पकड या ठिकाणी केले. तर दोन्ही संघांच्या मागे फक्त एकच प्रशिक्षक राहील, अन्यथा तिथे कोणताही क्रीडासिक आणि खेळाडू थांबणार नाहीये. आयोजकांची माहिती आलेली आहे. नक्कीच आपण सर्वांनी काय करायचं आहे, दोन्ही संघांच्या मागे फक्त एकच प्रशिक्षक राहील. आयोजकांचं म्हणणं आहे दोन्ही संघांच्या मागे फक्त एकच प्रशिक्षक राहील. एकदा आपण याच सामन्याच्या दृष्टीने बघतोय 12 विरुद्ध 14. 12 म्हणजे विजयाचा 12 गुणाच्या दिशेने वाहणार, 14 म्हणजेच इथे विजयाचा 14 गुणाचा होणार. अशा प्रकारचा हा आकड्यांचा खेळ आलेला आपण मैदानामध्ये पाहतोय. परंतु आकड्यांचा खेळ चालू असताना इथे दिमागदार पद्धतीने हे सेमीफायनल मध्ये दाखल झाले. परंतु या ठिकाणी जबरदस्त खेळून अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार हे देखील आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत. पण अंतिम फेरीत खेडी शिंगोरवाडी संघ खेळणार हे तर नक्कीच आहे, परंतु त्यांच्याबरोबर अंतिम सामना कोण खेळणार याचं मात्र प्रश्नचिन्ह आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच या सेमीफायनलच्या मॅच नंबर 2 दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल.
त्यानंतर पुन्हा एकदा ज्याने याच सामन्यात 2 ते 3 चांगल्या प्रकारच्या उत्तुंग अशा प्रकारच्या पकडी केल्या त्याच वैभवला मात्र या ठिकाणी ही चढाई दिली जाते। वैभवशाली अशा प्रकारची कामगिरी त्याची प्रत्येक स्पर्धेमध्ये या ठिकाणी असते। तोच वैभव या ठिकाणी निरंक अशा प्रकारची एमटी चढाई या ठिकाणी संपन्न केली जाते। निरंक अशा प्रकारची ती चढाई संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी पहा ज्याने या सामन्यात 2 अशा मल्टी पॉइंट चढाई केल्यात ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बाद खेळाडू केले होते। म्हणून तर त्याच खेळाडूपैकी पहा 100-90, 290, 390 तर 400 रुपयाचा या ठिकाणी कॅश प्राइज ऑन झालेला आहे। म्हणजे त्या खेळाडूकडे ती दर्जा आणि ती क्षमता जबरदस्त आहे आणि क्षमता असलेला खेळाडू हा देखील या ठिकाणी आपण पाहतो क्षमतेचा वापर या ठिकाणी केला जातो। 100 विटलाई उंडरवाडी संघ परंतु या ठिकाणी पाहिजे 5 संच आहे। बोनस ऑन नाही आहे, बोनस ऑफ आहे। खोलवर जावं लागेल, गुण प्राप्त करावं लागेल। अशाच प्रति पाहायचं लेफ्ट अँड राईट अँड लेफ्ट ही चढाई या ठिकाणी मेलप्रामा आज उंडरवाडी संघाचा संकेत या ठिकाणी पाहिजे आहे। डावा गोप्रक्षक रोशनला या ठिकाणी स्पर्श केला जातोय आणि एकदा आकडेवारीकडे पहा 13-14 सामना फार जवळ आलेला आहे आणि जर का या खेळाडूला पकड झाली तर 14-14 अशी आकडेवारी पाहायला भेटेल। अशा प्रकारची पकड या ठिकाणी होणार का? साईल ज्याने पहिल्या डावात चांगला खेळ केलाय त्याला दुसऱ्या डावात ही चढाई देखील दिली जाते आणि चढाई देत असताना काही सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत आणि त्या साईलला पकड झाले। मित्रांनो एकदा याच आकडेवारीकडे पहा आणि टाळ्या होऊन जाऊ देत। आता मात्र या ठिकाणी पहा चित्र कसं बदललं आहे। एक वेळ असा आला होता की ज्या ठिकाणी विटलाई उंडरेवाडी संघाचे शेवटचे 3 खेळाडू होते आणि एक वेळ आता अशी आली की म्हणजेच या ठिकाणी जर्मन कळंबते संघाचे शेवटचे 3 खेळाडू आहेत। म्हणजे वेळ बदलते, काही बदलणं परंतु वेळ मात्र नक्कीच बदलते आणि ही वेळ आता पहा जर्मन कळंबते संघाच्या दिशेने गेले परंतु उंडरेवाडी संघाकडे अशी वेळ आली होती ना तेव्हा त्यांनी या ठिकाणी 2 सुपर टॅकल केले होते आणि कळंबते संघ देखील नक्कीच सुपर टॅकल करू शकेल असे खेळाडू त्यांच्याकडे आहेत। सोबत सारखा एक महत्वाचा डावा गोप्रक्षक आहे, त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर नाझीम आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर शुभम सारखा देखील एक चांगल्या प्रकारचा बंदरक्षक आहे। परंतु वैभववरती या ठिकाणची जबाबदारी दिली जाते इथे अटॅकिंग खेळ केला जाईल का? कारण तुम्हाला या ठिकाणी पहा आक्रमण करण्याकरिता तुम्हाला प्रथमतः आक्रमक व्हायला लागेल आणि प्रथमतः तुम्ही आक्रमक व्हा आणि त्यानंतर या ठिकाणी आक्रमण करा तर आणि तरच तुम्हाला तुमचं ध्येय मिळणार आहे। अशा प्रकारच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरिता तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल। तर अनेक संघाचं स्वप्न होतं की आम्हाला याच आई भैरीवाणी दवंडीच्या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये जायचं आहे। आज मौका भी है और दस्तूर भी है त्याचा फायदा या ठिकाणी करावा लागेल। आता या ठिकाणी कळंबते संघ सुपर टॅकल करणार का याच्यामध्ये सर्वांच्या नजर आहेत ज्याच्या जर्सीचा क्रमांक 2 आहे त्याने चालू सामन्यात 1 नंबरची कामगिरी केली आणि इथे देखील पाहायचं या संकेत करता टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर होतोय पण ज्याने महत्वाच्या क्षणात मध्यस्थी खेळाडू नाझीम सारख्या खेळाडूला इथे स्पर्श केला जातोय। 100 हनुमान कळंबचे संघ परंतु हा देखील शुभम देखील एक फार महत्वाचा अशा प्रकारचा चढाईपटू आहे ज्याला कित्येक स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी करताना देखील पाहिलेली आहे। अशा खेळाडूने या ठिकाणी पहा ज्याला हा पकडीचा प्रयत्न या ठिकाणी केला होतोय अगदी मध्य रेषेच्या दिशेतून हात गेलेला असताना देखील ही पकड होते पाहायला भेटलं। इथे लोन दिला जातोय आणि एक या ठिकाणी क्रीडानगरीत पहा चिपळूण युवा सेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय चिन्मयजी शेट्टे आपण क्रीडानगरीत आहात। आपण व्यासपीठावर यायचं आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे ज्यांचा शुभ दिवस आहे त्याच्या वाढदिवसाची शुभेच्छा आम्ही बरोबर मैदानाच्या मध्यभागी हा सामना झाल्यानंतर देणार आहोत। चिन्मयजी शेट्टे सर विनंती असेल आपण मंचावरती आयोजकांच्या दिशेने या ठिकाणी यायचं आहे कारण उर्बरदातले या ठिकाणी पहा प्रथम त्या ठिकाणी शेट्टे साहेबांच्या या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातील। हा सामना झाल्यानंतर नंतर अनेकांचे या ठिकाणी सत्कार समारंभ हे देखील केले जातील आणि बरोबर सत्कार समारंभ झाल्यानंतर 5 मिनिटातच अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी होईल। परंतु हा सामना
फार महत्वाचा या ठिकाणी आहे, कारण सर्वांची या ठिकाणी उत्संगीत वाढणारी आस लागलेली आहे. आस लागलेली आहे की अंतिम सामना कोणता संघ खेळणार, तोच संघ खेळेल ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे या ठिकाणी पाहिलं तर एक चांगला खेळ आहे, संयम आहे. आणि अशा प्रकारची शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी आहेत. चालू सामन्याचा शेवटच्या 5 मिनिटांचा असणारा कालावधी आणि 5 मिनिटांचा कालावधी असताना पहा विठलाई उग्रवाडी 19 आणि जय युनिवान कळंबस्ते 14. 19 विरुद्ध 14 अशा प्रकारची ही आकडेवारी या ठिकाणी असेल. चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 4 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना पहा आघाडी देखील 4 गुणांची आहे आणि ती आघाडी वाढवली जाते. नक्कीच आघाडी वाढवली जाते. संकेतनं बॅकिंगचा वापर केला आणि रोशनला या ठिकाणी बाद केलं. आणि या ठिकाणी पहा रुपये जिंकावले सर आले, परंतु ते फक्त आलेले नाहीयेत तर एटीएम घेऊन आलेत. संकेतने जर हा सामना जिंकवला, विठलाई उग्रवाडी संघ या ठिकाणी सेमी फायनल मधून फायनल मध्ये जर दाखल झाला तर संकेत करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन असेल, कारण ज्याने जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. आणि त्याचा संघ पहा 20-15 अशा पद्धतीचा या ठिकाणी सामना खेळतोय. 4 मिनिटांमध्ये 5 गुणांची आघाडी. 4 मिनिटांमध्ये ही 5 गुणांची आघाडी. एक संघ प्रयत्न करणार की आघाडी आम्ही कमी करणार, एक संघ अशा प्रकारचा प्रयत्न करणार की आघाडी आम्ही या ठिकाणी वाढवणार आहोत. शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी आहेत. लास्ट 3 मिनिट्स येणारी या ठिकाणी शेवटच्या 3 मिनिटांचे तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार शिलेदार होणार. त्याच प्रसंगी आता उर्वरदामध्ये या ठिकाणी बोलत तर निदान रेषेवरती पकडण्याचा हा मानस या ठिकाणी केला जातोय. निदान रेषेवरती पकडण्याचा हा मानस या ठिकाणी होणार, कारण संकेत सारखा खेळाडू आहे ज्याला जर या ठिकाणी निदान रेषेवरती पकडलं गेलं तर उर्वरदातल्या खेळाडूला देखील बाद करण्याचा इथे ही संधी देखील असणार आहे. परंतु त्याच वेळी आता सर्वत्र शांतता झालेली आहे, कारण याच कबड्डीचे एक रहस्यमय अशा प्रकारचे वातावरण देखील आपण नक्कीच पाहतोय, ज्याच्यातून आता उर्वरदातले काही सेकंद ज्या खेळाडूने पाहतो त्याला इतरची जागेवरती पकड केली जाते. कोपरारच्या तिसरी चढाई आणि त्याच्यानंतर काय पकड केली, ज्याने 2 सुपर टॅकल देखील केले. पहिलं सुपर टॅकल अनिकेतने केलं होतं, दुसरं सुपर टॅकल वैभवने केलं होतं. परंतु त्या संकेतवरती पहा ज्याच्यावरती कॅश प्राइज 500 रुपयाचा ऑन झालेला आहे. जर संकेतने अजूनही उर्वरित कालावधीत आपला संघ फायनल पर्यंत पोहोचवला तर एकंदरीत 500 रुपयाचा मार्केट धरेल. त्याचा संकेत मध्ये या ठिकाणी रोख लावला जातोय. अजून या ठिकाणी 16.21 ची ही लढत या ठिकाणी आहे. ज्याच लढतीचा भाग म्हणजे अजूनही त्याच्याकडे या ठिकाणी 5 गुणांची आघाडी आहे. एक वेळ असा आला होता की हा संघ 4 गुणांनी पिछाडीवरती असताना देखील आपण पाहिला होता. शेवटचं 1 मिनिट या ठिकाणी आहे, परंतु जेव्हा मध्यांसाठी खेळ थांबला होता तेव्हा 9 विरुद्ध या ठिकाणी 13 ची लढत होती, परंतु आता 21 विरुद्ध 16 1 मिनिट घोषित केला जातोय. त्यावेळी मात्र ही पकड नक्की झालेली आहे. आता काही सेकंद शिल्लक आहेत आणि त्या सेकंदामध्ये या ठिकाणी जायचं आहे. अजून 1 गुण या ठिकाणी प्राप्त होतो, म्हणजे हा सामना नक्की संपलेला नाहीये. काही सेकंद नक्कीच अजून शिल्लक आहेत
याच्यानंतर ही प्रथमतः चढाई रोखली जाईल का, याच्यानंतर चढाई मिळणार का, अशा प्रकारच्या जर तरच्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि आघाडी पाहिली तर 21-18 3 गुणाची आघाडी. पकड केली तर नक्कीच आघाडी 2 गुणाची होईल. परंतु या ठिकाणी पहा चालू सामना संपलेला आहे आणि चालू सामन्यात जबरदस्त सांगी उंडरेवाडी संघ विजय होतोय.